आता घरगुती विद्युत जोडणी म्हणजे काय सांगितलं, की आपल्या घरातील विद्युत तारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून जमिनीखालून ताराद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारामधून आणली जाते. आता अशा प्रकारचे जे खांब आहेत हे तुम्ही मुलांना जागोजागी पाहिले असतील, की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बाहेर जाता, आपल्या घराच्या बाहेर देखील परिसरामध्ये जिथे गार्डन आहे, जे अंगण आहे किंवा जे रस्ते जे आपले रस्ते आहेत त्याच्या रस्त्याच्या खांब अशा प्रकारे जी विद्युत तारा हे लावलेली असतात आणि त्याच्यातून वीज वाहण्याचं हे काम होते. आपल्या घरातील विद्युत तारा ही मुख्य विद्युत वाहक तारेतून म्हणजे विद्युत वाहक अशा प्रकारे हे ज्या तारा आहे त्या तारेतून जमिनीखालून ताराद्वारे किंवा विद्युत खांबावरील तारामधून आणली जाते. म्हणजे ती जमिनीखालून ती तार देखील काढली जाते किंवा त्यांनी सांगितले की विद्युत खांबावरील तारामधून ती आणली जाते. अशा प्रकारे आपल्या घराची तार दिसते. या तारेचे दोन कारणं असू शकतात. एक तर ती जमिनीखालून तार वाहिलेली असते, अन्यथा ती विद्युत खांबावरील. अशा प्रकारे हा जो विद्युत खांब आहे अशा प्रकारे विद्युत खांबाच्या माध्यमातून ही तारामधून ही वाहकता निर्माण होत असते, तारामधून ती वाहकता येते. अशा प्रकारे विद्युत धारा ही वाहत असते. बघा आता जसं चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा ही जी तार आहे ही जमिनी खालून देखील अशी तार निघत असते. मग तुम्हाला बघा समजून सांगण्यासाठी त्यांनी पुन्हा दिलं आहे की कशा प्रकारे इथे जी विद्युत तार आहे आणि कशा तार आहे एकमेकांमध्ये ह्या जोडलेल्या पद्धतीमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे. बघा यापैकी एक तार वीजयुक्त तर दुसरी तार ही तटस्थ असते व सामान्यपणे वीजयुक्त तार ही लाल रंगाची रोधी म्हणजेच वीजवाहक आवरणाची असते. आता त्यांनी सांगितले की यापैकी बघा हे तारा बघा कशा प्रकारे एकमेकांना इथे जॉईंट केलेले इथे दिसत आहे. मग एक तार कशी आहे वीजयुक्त तार आहे म्हणजे ती काय आहे सुवाहक आहे. तर दुसरी तार तटस्थ असते. दुसरी तार ही काय आहे, दुसरी तार काय करते, भूमिका आहे तिची भूमिका तटस्थपणाची आहे. म्हणजे सामान्यपणे वीजयुक्त तार ही लाल रंगाची रोधी म्हणजेच असते, म्हणजेच वीजवाहक आवरणाची असते. जी लाल रंगाची जी तार आहे ती रोधी आहे, म्हणजे ती कसं आहे ती दुर्वाहक आहे. बघा जी लाल रंगाची जी तार आपल्याला दिसते ती कशा प्रकारची आहे, ती आपल्याला वीजवाहक आहे, म्हणजे ती दुर्वाहक आहे जी लाल रंगाची दिसते. आणि याच्यापैकी जी एक तार आहे या अशा ज्या सर्व तार आहे त्या सर्व तारापैकी जी एक तार आहे ती वीजयुक्त तार आहे, तर दुसरी तार आहे ती कशा प्रकारे तटस्थ तार आहे, म्हणजे ती लाल रंगाची त्याला आपण रोधी तार म्हणू किंवा दुर्वाहक तार म्हणू शकतो. आता बघा अशा प्रकारे जे बोर्ड आहे ते देखील तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक जितकी घरं असतील तितक्या घराच्या प्रमाणे इथे पाठीमागे ते बोर्ड लावलेले असते, तिथे विद्युत वाहत असते की आपल्या घरचा जो मीटर आहे तो किती प्रमाणात आहे, युनिटमध्ये तो दर्शवला जातो की तुमची घरातली जी वीज आहे दिवसभरामध्ये किती मीटर डाग पडलेली आहे, किती युनिट पडलेलं आहे. मग ते जेवढे युनिट पडले असेल तेवढे युनिट म्हणजे महिन्याला त्याचा बिल येत असतो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं लाईट बिल म्हणून भरत असतो. मग अशा प्रकारचं जे बोर्ड आहे ते सर्वात खाली किंवा जेव्हा घराच्या पाठीमागे किंवा एका सेफ साईडला हे लावलेलं असतं आणि प्रत्येकाच्या नावाप्रमाणे ते वीज जे इथे बोर्ड लावलेलं असतं आणि त्याप्रमाणे जे युनिट आहे ते पडून आपण पडलेलं असतं. जसं बघा इथे असतं ते युनिट दाखवलेलं असतं की आज दिवसभरामध्ये किती प्रमाणात तुम्ही वीज वापर केली आहे त्याचं दर्शकता इथे दाखवली जाते. भारतात विद्युत वितरण साधारणतः 220 व्होल्ट असते. तर या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरला मुख्य वितरणाद्वारे जोडलेले असतात. आता बघा त्यांनी सांगितले की ही जी तार आहे ती तुमच्या घरच्या तारेला जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे जो युनिट आहे तो आपल्याला समजून येतो की आज दिवसभरामध्ये किंवा पूर्ण महिन्यामध्ये किती तुम्ही वीज वापरली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला त्याचं बिल येईल. जर तुम्ही जितका जास्त विजेचा वापर केला असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपण समजू की घरामध्ये AC आहे, घरामध्ये फ्रीज आहे, घरामध्ये गीझर आहे, कूलर आहे, इस्त्री आहे, मग त्याचा तुम्ही पुरेपूर जास्त जर वापर करत आहे, जे इस्त्री आहे मग तुम्ही खूप दिवसभरात इस्त्री करत आहात, खूप प्रमाणात तुम्ही गीझरचा वापर करत आहात, खूप प्रमाणात तुम्ही ACचा वापर करत असाल, मग त्याप्रमाणे युनिट पडून त्याप्रमाणे ते लाईट बिल येत असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की भारतात विद्युत वितरण साधारण किती आहे 220 व्होल्टेज आहे. म्हणजे भारतातलं जे प्रमाण आहे विद्युत वितरणाचं ते साधारण किती दाखवलं आहे 220 व्होल्टेज इतकं दाखवलं आहे. या दोन्ही तारा घरातील विद्युत मीटरला म्हणजे ही जी तार आहे आणि जी घरातली तार आहे, दोन्ही तार आहे विद्युत मीटरला मुख्य वितरणाद्वारे म्हणजे एक मेल्टद्वारे जी विद्युत जी तार आहे जे मेल्ट करून ती जोडलेली असते आणि अशा प्रकारची आपल्याला एक तिथे युनिट दाखवलं जातं. अशा प्रकारचं युनिट हे प्रत्येकाच्या घराच्या बाजूला आहे. अशा प्रकारे हे बॉक्स बसवलेले असतात आणि त्याप्रमाणे हे मीटर दर्शवतात. युनिटमध्ये त्याचे विद्युत प्रकारे आपण किती विद्युत वापरली आहे, किती वीज वापरली आहे हे आपल्याला दर्शवण्याचं हे काम करत असते. याच्या व्यतिरिक्त तिसरी तार भूसंपर्क असून ती पिवळ्या रंगाची रोधी आवरणाची असते. ही तार सुरक्षेसाठी वापरली जाते. आता जी लाल तार आहे ती रोधी तार
तार आहे त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे ती तिसरी तार आहे, तिसरी तार ही भूसंपर्क असून, म्हणजे भू म्हणजे काय जमीन, ती जमिनीशी संपर्क असून ती पिवळ्या रंगाची रोधी आवरणाची असते. ही तार कशासाठी आहे? सुरक्षतेसाठी आहे. अशा प्रकारची जी तार आहे ती कशी सुरक्षतेसाठी आहे. जसं तुम्ही बघा सुरुवातीला पाहिलं की इथे दाखवलं आहे, सांगितलं आहे बघा की जे पहिलं आपण पाहिलं की जी तार, एक तार आहे ती वीजयुक्त तार आहे की ज्याच्यातून वीज निर्माण केली जाते की वीज प्रवाहित होते. तर दुसरी जी तार तटस्थ आहे ती वीजयुक्त तार लाल रंगाची आहे. सामान्यतः वीजयुक्त तार ही कशी आहे की ज्याच्यातून लाल रंग आहे, म्हणजे त्याच्यातून ती वीज काय केली जाते? प्रवाहित जाते. लाल रंगाची रोधी म्हणजेच वीजवाहक आवरणाची ती असते. म्हणजे लाल रंगाची इथे दिली आहे. दुसरी होतं त्यांनी दिली आहे की तिसरी तार ही भूसंपर्क असून ती कशा रंगाची आहे? पिवळ्या रंगाची रोधी आवरण असते व ही तार सुरक्षिततेसाठी म्हणून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. अशा प्रकारे सुरक्षेसाठी बघा, अशा प्रकारे आपण, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्या तार आहेत त्या कशा आहे? ते लाल आहे, जे पिवळे आहे आणि जे निळे आहे, हे तार वापरली जातात आपल्याला विद्युतमध्ये की अशा जे प्लग आपण जर काढलं, जर बोर्ड काढलं त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तारी हे आपल्याला दिसतात. मग त्याचं महत्त्व त्यांनी ते सांगितलेलं आहे की जी पिवळ्या रंगाची जी तार आहे ती कशासाठी वापरली जाते? सुरक्षतेसाठी म्हणून त्याचा वापर हा केला जात आहे. बरोबर आहे. अशा रंगाची जी पिवळ्या रंगाची तार आहे ती कशासाठी? सुरक्षता म्हणून तिचा वापर होत आहे. आता पाहत आहोत की वितळ तार म्हणजे काय, आता आपण पाहणार आहोत. बघा, आता वितळ तार म्हणजे काय? विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळ तार वापरतात. ही तार विशिष्ट संमिश्राची बनलेली असते. आता त्यांनी सांगितले की विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देणे, की जे विद्युत उपकरण आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी वितळ तारचा वापर केला जातो. ही तार एक विशिष्ट संमिश्रापासून बनली आहे, म्हणजे विविध धातूपासून ती बनली गेलेली आहे. की जो मीटर बॉक्स लावलेला आहे, जो प्रत्येक घरामध्ये जो एक मीटर बॉक्स असतो तो त्याचा सेपरेट असतो, प्रत्येकाच्या नावाचा असतो. तो मीटर बॉक्स तो नष्ट होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये, ते विद्युत उपकरणाचं नुकसान होऊ नये यासाठी ते वितळ तारेचा वापर केला जातो. आणि ही तार कशी केली जाते? विशिष्ट संमिश्रापासून ती बनवली गेलेली आहे, म्हणजे विविध धातूपासून बनलेली आहे. ती विद्युत उपकरणांना एकसर जोडलेली असते. ती कशी असते? ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणीमध्ये जोडली आहे. जर परिपथातून मर्यादेबाहेर विद्युतधारा जाऊ लागली, आता ती विद्युत उपकरणांना एकसर जोडणी त्याची, म्हणजे एक समप्रमाणामध्ये त्याची जोडणी केलेली असते. जर परिपथातून मर्यादेबाहेर विद्युतधारा जाऊ लागली, जर बाहेरच्या विद्युत प्रवाह जर जाऊ लागली तर काय होणार आहे? तर विद्युत प्रवाह खंडित होऊन उपकरणाचे संरक्षण वितरण तारेमुळे होते. तर विद्युत प्रवाह काय होतो? खंडित होतो म्हणजे लाईट बंद पडते, विद्युत प्रवाह हा बंद पडतो आणि उपकरणाचे संरक्षण वितरणाद्वारे होते. आणि जे उपकरण आहे ते वितळणद्वारे, म्हणजे जे उपकरणाचे जे संरक्षण आहे ते वितळण तारेमुळे होते. म्हणजे हे कोणत्याही प्रकारचा हा डिस्ट्रॉय होत नाही, तो नष्ट होत नाही, तो नाश होत नाही त्याचा, आणि वितळण तारेमुळे हे सुरक्षित राहतो. ही तार पॉर्सिलिनच्या खोबणीत बसवतात. आणि ही जी तार आहे ती कुठे बसवली जाते? ते पॉर्सिलिनच्या खोबणीमध्ये. जी पॉर्सिलिन नावाची जी खोबणी आहे, पॉर्सिलिन नावाची जी तार आहे, त्याला एक वेगळ्या विशिष्ट प्रकारची जी तार आहे, त्या तारेचं नाव काय आहे? पॉर्सिलिन तार. ही पॉर्सिलिनच्या खोबणीमध्ये अशा प्रकारे ती बसवली जाते जेणेकरून तो सुरक्षित राहतो. घरगुती वापरासाठी 1A, 2A, 3A, 4A, 5A, 10A मर्यादेच्या वितळ तारा वापरतात. आता जर घरगुतीचा वापर, विजेचा जो वापर आहे तो जर घरगुती कारणासाठी करत आहे तर काय वापरलं जातं? 1A, 2A, 3A, 4A, 5 पासून ते 10A पर्यंतच्या वितळ तारा वापरतात. म्हणजे त्याच्यामध्ये देखील काही मर्यादा आहेत की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी विद्युतचा वापर करतात, कोणत्या कारणासाठी, घरगुती वापरण्यासाठी, कमर्शियलसाठी आहे, कोणत्या, किंवा एखादा जो कारखाना आहे त्याच्यासाठी लागणारे जे वीज प्रवाह साहजिकच आहे तो जास्त असणार आहे, विद्युत प्रवाह जास्त असणार आहे. आणि घरगुतीच वापरासाठी आहे तो साहजिकच सौम्य असणार आहे. म्हणून त्याचं जे माप दिलं आहे ते किती दिलं आहे? 1A, 2A, 3A, 4A, 5A टू अप टू 10A पर्यंत मर्यादेच्या वितळ तारा ह्या अशा प्रकारे ह्या वापरल्या जातात. बघा, 1A to 10A पर्यंतच्या वितळ तारा ह्या वापरल्या जातात. तर अशा प्रकारच्या बघा हे वितळ तारा तुम्हाला इथे दिसत असतील. इथे 5A, 5x2mm म्हणजे हे वितळ तारा इथे दिसत आहेत. 10 pieces 2A, 3A इथे दिसत आहे. 0.2A, 0.5A, 1A, 2A, 3A, 5A, 8A, 10A, 15A आणि 20A. तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या तारा आपल्याला इथे आढळतात. आता त्यांनी सांगितले वीज वापराच्या बाबतीत घ्यायची काळजी. जर आपण वीज वापरत आहोत तर मग कोणती आपण काळजी घेणार आहोत? तर सगळ्यात पहिली काळजी घेणार आहोत की अनावश्यक वीज आहे ती आपण
चालू ठेवता कामा नये, की जो विद्युत प्रवाह आहे तो बंद करणं गरजेचं आहे, की विनाकारण आपण लाईटीचा दुरुपयोग करता कामा नये. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच आपण त्याचा उपयोग करायचा आहे, अन्यथा आपण त्याला स्विच ऑफ करायचं आहे. म्हणजे घराचे जे लाईट, टीव्ही, फॅन, पंखे आहे जे की ते आवश्यक नसेल तेव्हा आपण, उपयोग नसेल तेव्हा आपण त्याला बंद करायचं आहे. वीज ही आपण विनाकारण खर्च करता कामा नये. बघा, आता त्या आपल्याला जी घ्यायची काळजी आहे, जी सगळ्यात पहिली काळजी सांगितली आहे, विद्युत कळ व सॉकेट लहान मुलांचे हात पोहोचणार नाहीत एवढ्या उंचीवर ठेवायचे. की विद्युत जे कळ आहे, म्हणजे आपले घरातले जे लाईटीचे बटन्स आहेत, की जे स्विच बोर्ड आहे, जे सॉकेट आहेत, की ते घरातील जे लहान मुलं आहेत त्यांच्या हाताला लागू नये यासाठी ते उंचावरती तुम्हाला ठेवायचे आहेत. म्हणजेच की त्यांचा हात जर लागला तर समजा हात ओले असतील तर त्या शॉक लागू शकतो. लहान मुलं ते 4 वेळा ते बंद चालू करतात, त्यांना ते करण्यासाठी एक मजा वाटत असते की आपण लाईट ऑन ऑफ केलं म्हणजे आपल्याला ते छान वाटतं. मग त्यांच्या हाताला लागणार नाही इतक्या त्या उंच्यावरती ते ठेवायचे आहेत. आणि म्हणून ते विद्युत कळ असू दे, ते सॉकेट असू दे, लहान मुलांचे हात पोचणार नाहीत एवढ्या उंचीवरती ते असावेत. प्लग काढताना वायर खेचू नये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता त्यांनी सांगितलं की जर प्लग काढायचं असेल तर वायर खेचायची नाही, की ते हळूवारपणे प्लग काढण्यासाठी देखील आपण उपयोग केला पाहिजे, की काढताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हा जो आहे तो पहिला पॉईंट आपण इथे पाहिलेला आहे. आपला पहिला पॉईंट हा क्लिअर झालेला आहे, की विद्युत कळ आणि सॉकेट हे लहान मुलांच्या हाताला पोचणार नाही जेवढ्या उंचीवर असावे, म्हणजेच आपण काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जे दुसरं आहे, विद्युत उपकरण हाताळताना तुमचे हात कोरडे असावे. ज्यावेळेस आपण एखादे लाईट स्विच ऑन करतो किंवा ऑफ करतो, ऑन करतो, आपण वॉशिंग मशीन लावतो, की ज्याप्रमाणे आपण एखादं वॉशिंग मशीन आपण जे सॉकेट ते लावलं जातं, किंवा एसीचं प्लग काढत असताना की बटन स्विच ऑन आहे का ऑफ आहे याची काळजी घेऊनच आपण हात काढलं पाहिजे. जेणेकरून जर आपले हात ओले असतील तर साहजिकच आपल्याला देखील शॉक लागण्याची शक्यता असते, आणि म्हणून आपले हात हे कोरडे असणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रबरी तळ असलेली पादत्राणे वापरावीत, की ज्याप्रमाणे जे रबर आहे हे कसं आहे, विद्युत रोधक आहे, ते वीज खेचत नाही. मग खेचून घेणारे जे धातूचे प्रकार आपल्याकडे भरपूर आहे, जे भांडे आहे, स्टील आहे, आहे, तांबा आहे, पितळ आहे. मग समजा एखादी अशी जर वस्तू आपल्या हातामध्ये असेल त्याच्यामुळे वीज खेचण्याचं काम करते. अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितले की जे रबर आहे, रबर कसं आहे, विद्युत रोधक आहे, ते त्याच्यामध्ये विद्युत वाहकता हा गुणधर्म नसतो, आणि त्याच्यामुळे घरामध्ये आपण शक्यतो रबरी पादत्राणे वापरावी, जेणेकरून आपण स्विच बोर्डला हात लावतो, ऑन ऑफ करतो त्यावेळेस आपल्याला ते वापरणं गरजेचं आहे. शरीरातून विद्युत धारा जाण्याचा धोका टळता येतो, म्हणजे शरीरात जर विद्युत धारा ही वाहण्याचा हा धोका टळला जातो. जर समजा आपण रबरची पादत्राणे वापरली नाही, पादत्राणे म्हणजेच काय आहे, चप्पल आहे, तर ती आपण रबरी नाही वापरली, आपला हात ओला असेल आणि आपण टच केला तर साहजिकच आहे आपल्याला शॉक बसू शकतो, आणि आपल्या शरीरातून ही विद्युत धारा ही जाण्याचा हा धोका आपल्याला टळू शकतो. ते तिसरं आहे, विद्युत धक्का बसणारी व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर, जर ज्यांना विद्युत धक्का बसलेला आहे किंवा ज्यांना शॉक लागलेला आहे ती व्यक्ती तशीच तारेच्या संपर्कात राहिली तर ताबडतोब मुख्य बटन बंद करावे, की जे मेन स्विच आहे, जे बटन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे, ते बंद करायचं आहे. म्हणजेच लाकडी वस्तूच्या सहाय्याने त्या व्यक्तीला तारेपासून दूर ढकलायचं आहे, दूर घेऊन जायचं आहे. की एखादी लाकडाची जी वस्तू आहे त्या लाकडाच्या वस्तूने त्या व्यक्तीला काय करायचं आहे, दूर ढकलायचं आहे. आपण स्वतः तिला हात लावायचा नाही आहे, जेणेकरून जर आपण तिला जर खेचून काढत आहोत तर साहजिकच आपल्याला देखील विजेचा धक्का बसू शकतो, आपल्याला देखील शॉक बसू शकतो. आणि जर तो आपल्याला बसायचा नसेल तर आपण जी घ्यायची जी दक्षता आहे, जी काळजी आहे, जेणेकरून आपण एखाद्या लाकडी वस्तू घ्यायची आहे, मग ते लाकडी वस्तू एखादी बॅट असू शकते, त्याचप्रमाणे एखादी लाटणं असू शकते, घरामध्ये जर दौरीला टाकायची जी एखादी लाकडी असू शकते, काठी असू शकते, त्याच्या माध्यमातून त्याला दूर ढकलायचं. तर अशा प्रकारे वीज वापराच्या बाबतीत घ्यायची जी काळजी आहे ती आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने आपण कोणत्याही गोष्टी ज्या अशा संदर्भात विजेच्या संदर्भातल्या ज्या प्लग आहे किंवा जे बटन्स आहेत त्या मुलांच्या हाताला वरती लागतील, त्यांच्या हाताला लागणार नाही अशा प्रकारे ठेवावे. त्याचप्रमाणे जे इस्त्रीचं जे बटन आहे ती चालू करून ठेवू नये, की जे गरम अवस्थेमध्ये ठेवू नये, ती बंद झाल्यावर एका कोपऱ्यामध्ये ठेवावी. त्याचप्रमाणे जे स्विच आहे, जे लाईट फॅनचे जे बटणं आहेत ते
देखील उंच ठिकाणी ठेवावे. जे रिमोट आहे, जे एसीचं बटन, एसीचं रिमोट आहे ते देखील उंचावर ठेवावं. तशी विविध प्रकारची जी काळजी आहे ती घेणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आपण विजेच्या बाबतीत घेण्याची जी दक्षता आहे आपण इथे पाहिलेलं आहे. तशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण विजेची आपण काळजी आपण लहान घरातील मुलांची आणि वृद्धांची देखील आपण काळजी घेऊ शकतो. तशा प्रकारे हा जो पाठ मुलांना आपण इथे समजून घेतलेला आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत सारांशाच्या माध्यमातून की आज आपण काय काय शिकलेलो आहोत. बघा इथे दिलेला आहे, विद्युत प्रवाहाचा प्रभाव हा विद्युत पातळीवर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस विद्युत विभव असे म्हणतात. विद्युत विभव कशाला म्हटलं तर विद्युत प्रवाहाचा जो प्रभाव आहे हा विद्युत पातळीवर अवलंबून आहे आणि त्यालाच आपण त्या पातळीस काय म्हणत आहोत, विद्युत विभव म्हणत आहोत. विभवांतर हे कशा प्रकारे V बरोबर, बघा इथे दिलेलं आहे, जे विभवांतर आहे ते कसं आहे, V बरोबर W पर क्यू SI पद्धती विभवांतरचे एकक व्होल्ट आहे. तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे वाहक असते. जे मुक्त इलेक्ट्रॉन आहे ते कसे आहे, ऋण प्रभाराचे असतात. ते मुक्तपणाचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे आहेत मुलांनो, ऋण प्रभाराचे असतात. वाहकातून वाहणारा जो इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे म्हणजे जो विद्युतधारा आहे तो SI पद्धतीत त्याचे एकक एम्पियर मध्ये असतात. तर I अक्षराने दाखवतात. तर वाहकाची भौतिक अवस्था ही कायम असतात. वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही दोन टोकामधील विभवांतरात समानुपाती असते. म्हणजेच R1 बरोबर V पर V इज इक्वल टू IR या सूत्रास ओहमचा नियम असे म्हणतात. V बरोबर IR या सूत्रास काय म्हणणार आहेत, ओहमचा नियम. हे आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपण इथे दुसरं पाहणार आहोत. आपण काय शिकलो आहोत, 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट पर 1 एम्पियर आहे. म्हणजेच विद्युतधारेचा जो प्रवाह चालू असताना गतिमान इलेक्ट्रॉनच्या एकमेकावर झालेल्या आघाताने विद्युतधारेस अडथळा निर्माण होतो व विरोध होतो. यालाच म्हणत आहोत विद्युतरोध. त्यामुळे तिसरं पाहिलं की ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असतो तो विस्तारक आहे आणि ज्या पदार्थाची रोधकता कमी असते तो वाहक आहे. म्हणजेच आपण सुवाहक म्हणजे काय, दुर्वाहक म्हणजे त्याला आपण पाहिलेलं आहे. ते थर्ड आहे, एकसर जोडणी जोडलेला मांडीत परिणामी रोध RS R1 R2 म्हणजेच R प्लस R3 ही जोडणी रोध वाढवण्यासाठी वापरतात येत आहे. आता आपलं बघा तिसरं आहे, समांतर जोडणीतील परिणामी रोध हा 1 पर RP बरोबर R1 पर R1 प्लस 1 प्लस R2 प्लस 1 प्लस R3 या सूत्राने काढतात. ही जोडणी रोध कमी करण्यासाठी वापरतात. भारतात विद्युत विभवांतर साधारणतः व्होल्टेज 220 व्होल्ट असते. तर वीजयुक्त तार ही लाल रंगाची तर तटस्थ तार काळ्या रंगाची रोधी आवरणाची असते. जी वीजयुक्त जी तार आहे ती आपण तिला लाल रंगाची बोलतो, परंतु जी तटस्थ तार आहे ती तार काळ्या रंगाची म्हणजे रोधी आवरणाची असते. विद्युत उपकरणाचे नुकसान न होऊ देण्यासाठी वितळ तार वापरली जाते. जसं आपण पाहिलं की कोणत्याही विद्युत जे बोर्ड आहे त्याचं नुकसान न होण्यासाठी वितळ तारेचा वापर केला जातो. विद्युत उपकरण हाताळताना हात कोरडे असावे तर रबरी तळ असलेली पादत्रणे असावी. जे रबरी तळ असेल, जे आपण जे स्लीपर आहे, रबरी तळ पादत्रणे कोणती आहेत की जे स्लीपर्स आहे, जे चप्पल आहे ते आपण त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे आपण या सारांशाच्या माध्यमातून आपण हे सर्व घटक आपण याच्या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यासलेले आहेत आणि आपण याचा जो पूर्ण घटक आहे ते आपण इथे समजून घेतलेले आहेत. तर आता आपण या पाठाच्या दरम्यान असलेले सराव, परीक्षा, प्रश्न उत्तर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.